होते. आणि आता बघूया इथे काय होणार, काय घडणार मैदानामध्ये. एका बाजूला वाघेलवाडा संघाने जयदास पहिला चेंडू सुंदर सुरू खेळून गेला. इथे डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि स्टँड पासून थोडासा वंचित राहिला आणि धावा पूर्ण केल्या. ती मात्र संघाची धावसंख्या आपल्याला लागतो. ती मात्र आमचे निखिल बाबरांची लाईव्ह एक स्टार टेनिस क्रिकेट, स्वतः स्टार आहे म्हणजे त्याच्या नावाने लाईव्ह आहे स्टार टेनिस क्रिकेट. दिनांक 24 आणि 25 मार्च 2026 रोजी कुमार वंश वासुदेव भोईर आणि अंश वासुदेव भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आरा ट्रॉफीचं आयोजन. एकच वादा वाशी शेठ दादा. आणि इथे मात्र वास करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इथे संघाची धावसंख्या आपल्याला लागतो. मात्र आमचे विवेक केनी चिंचपाडा यांच्या माध्यमातून धावा झाल्या धापलकावर 2. दमदार स्कोरिंग अफलातून डीजे मास्टर, सुंदर असं स्वामी समर्थ डीजे. अप्रतिम कामगिरी, जबरदस्त मैदान. ओ इथे मात्र संख्या 6 धापलकावर लागलेली आहे. 16 संघांना प्राधान्य, प्रवेश फी 16,000, प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय पारितोषिक 50,000 आणि मालिकावीसाठी रोख कॅश प्राइज 10,000. उत्कृष्ट गोलंदाज 5,000, उत्कृष्ट फलंदाज 5,000 आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 2,500. ओ जास्त वेळ शॉट, चेंडू गेला. फर्स्ट अमेश स्पोर्ट्स वाघेलवाडा, रिमेनिंग 30 डिलिव्हरीज. 5 षटकांचा सामना आपण पाहतो. 30 चेंडूचा खेळ आणि याच्यामध्ये किती धावांचा टार्गेट देईल वाघेलवाडा संघ टाकेगाव संघाला. पुढचा चेंडू इथं मात्र सुरेश क्षेत्रक्षण, सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळाले सूरज पाटील याच्या माध्यमातून. आणि बागेश सुरते, प्रत्येक सुरते, किरण मडवी, कुमार मडवी, लाचन गावण, जीवन गावण यांच्या गावातील हा संघ आपण पाहतोय. केडीएस स्पोर्ट्स वाघेलवाडा आणि त्यांना फाईट करतोय आमे आणि चैतन्य पाटील यांचा टाकीगाव संघ. उरण तालुका आणि पनवेल तालुका यांच्यामध्ये लागलेले झुंज. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आहे. आता मात्र दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. हॅलो 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 तर वैयक्तिक पहिले सांगित दुसरं षटक घेऊन आला आहे. 5 षटकांचा सामना गोलंदाज आपण पाहतोय टाकीगाव संघाकडनं चैतन्य म्हणजे नेहमीच डोंगरीचे आमचे बालास्पोर्ट डोंगरीचे हर्षद ठाकूर यांची बॅट असते. म्हणजे इथं आता सूरज संस्कारशी बॅट घेऊन खेळण्यासाठी सज्ज वळी या मैदानाकडे. 14 नंबरचे जर्सी परिधान करून भाग्येश सुरते, सूरज पाडेल फिर मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र मास्क केलं यशस्वी आपलं काम चोख बजावतोय. पंच राजेश्री पाटील, विश्व ओली आणि आमचे शैलेश चव्हाण. त्रिवेणी संगम ऑफिशियल प्रोफेशनल बिग फाईट टप. क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईपर्यंत चेंडू गाठो सीमारसीचा
सर विशू सर चौकार. धावपळका धावा लागलं तर मात्र 20 बिनबाद. सुरुवात मात्र चांगली आहे. टार्गेट कितीचं होईल ते मात्र पाहिलं जाईल. मैदानामध्ये मैदानाकडे सर्वसामान्य माणसाला जपणारा, गरीबाला जाणणारा आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा आमचा बंधू संजयजी पाटील सर.
शॉर्टपिच शेडी पडल्यानंतर फलंदाज मात्र पाहत राहिला आणि त्याच्या नाकाच्या जवळ असा शॉर्टपिच करण्याचा प्रयत्न आणि चेंडूने धाव. दमदार कामगिरी. आपलातून गोलंदाजी 10-12 पावलाचा स्टार्ट आहे. त्या पेसच्या गोलंदाजीला जसा मोठा गोलंदाजी करतोय तसाच मात्र अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेनने गोलंदाजी करतोय. मात्र आणि कसं खेळतोय तर मात्र पूर्णपणे सांगण्याचा कामगिरी करतो तो मात्र यष्टीरक्षक असतो. आणि ज्यावेळेला यष्टीरक्षक लांब असतो त्यावेळेला फलंदाजाला पूर्णपणे खोलून खेळण्यासाठी एक वेगळीच मुभा मिळते. आणि हा षटकार आलाय. सन्मान आदरणीय श्री दरबार वाईन शॉपचे सर्वेसर्वा प्रवीण शेठ सरांचा इथे आगमन होतोय. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. दरबार वाईन शॉपचे सर्वेसर्वा प्रवीण शेठ सर यांचं इथे आगमन होतोय. मानघर क्रीडा नगरीमध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये नितीश स्पोर्ट्स आयोजित आरा ट्रॉफी आमच्या वंश आणि अंश यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मर्यादित षटकांचे क्रिकेटचे भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचे सामने उद्या मात्र बर्थडे सेलिब्रेशन केला जाईल. हो, गुड डिलिव्हरी. चेंडू आत्मदाला झपाक्याने वळण घेतला. चेंडूने व्हेरिएशन बदललं, चेंडूची गती कमी केली आणि चेंडू मात्र गेला आहे. धाव. धावसंख्या 30. 2 बाद. विवेक केणी, योगेश केणी, मॅनफ्रॉम चिंचपाडा. हॅलो हॅलो. आणि हा चेंडू सुरुवातीला कटून काढलाय. सुंदर कामगिरी. दमदार लाईव्ह, दमदार समालोचन, दमदार आयोजन, दमदार नियोजन, दमदार संयोजन आणि जबरदस्त साऊंड सिस्टीम. अशक्य हे शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थ डीजे मानघर. वर्धमान दिनामध्ये भरपूर जनसमुदाय आपण पाहिला आणि प्रत्येक गुरुवारी या संजय दादांच्या स्वामी समर्थाच्या मठामध्ये असंख्य भावी भक्त येतात. सकलास येते आहे अधिकार कलियुगी उदार अर्चना में यावे यावे अवघे जण. गरीब असो किंवा श्रीमंत असो, अडाणी असो किंवा शिकलेला असो, सर्वांना सेम अधिकार देणारा एक मात्र माणूस, मनाचा मोठापण जपणारा संजय पाटील. आज आमच्या समेत चेतन स्वामी आणि ओवल्यागावचा डिस्काउंट रिवाल. धाव संख्या 31. 2 बाद. संजय पाटिल हमारे महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे दमदार कार्य कॅशर एस.टी. पाटील. आणि बघा युनिटी गाजवली, ओपीडी गाजवली आणि संजय दादा तर स्वतःचं ग्राउंड असून सुद्धा सकाळी कर्ना स्पोर्ट्स त्या मैदानावर प्रॅक्टिससाठी ब्लॉकाचा काय गोलंदाजी करतात ना मला समजत नाही. आणि स्कोर झाला 31. 2 बाद. गोलंदाजीमध्ये परिवर्तन बलसनं चैतन्य पाटील. हो, जबरदस्त चेंडू. दरबार वाईन शॉपचे सर्वेसर्वा प्रवीण सर यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं करूया सहर्ष स्वागत. बघा महेंद्र नाईक डॉन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया, कोली गांव का डॉन महेंद्र नाइक. थोड़ा सा सन्नाटा छाया हुआ है स्कोरिंग में, लेकिन भागीवाड़ा टीम कितना रन बटर पाएगी. अत्यधिक गेंद निकालेगा सर, गेंद को मुरा. जब तक खिलाड़ी गेंद के पीछे आए तब तक पर्याप्त सुविधा दो बल्लेबाजों के पास रन चुराने का. इसी 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 35 बने 2 विकेट खोने के बाद. 33 धावा धापरकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघा आणि मार्गे धावसंख्या 34 बरोबर ना राजेश पाटील आणि विशी कोहली, शैलेजी चव्हाण. 3 पंच ऑफिशियल 2 दिवसामध्ये आपल्या बालेमध्ये दिवस राहतो फॉर्मॅट. आणि आमचे संकल्प ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप शेठ नाईक. एक तर झाले, दुसरीसाठी प्रयत्नात आले आहेत. लेझी क्रिकेट, आलसी क्रिकेट, सुस्तावलेलं क्रिकेट आणि त्याचा मात्र फायदा आणि पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 36.
बघा डॉन महेंद्र नाईक बघा आपण स्क्रीनवर पाहू शकताय ना. हेच हॅलो रवींद्र वाजरे रिवाल आपण संपर्क करा. हॅलो दरबार खरं तर वाईन शॉपच्या पुन्हा एकदा आवाज करा. मैदानात मालक हेच दरबार वाईन शॉपच्या मैदानात नक्कीच आदरणीय सन्माननीय मालक आपण पाहिजे असेल प्रवीण शेठ साहेबांच्या मैदानात नक्कीच काही वेळात मैदानात नक्कीच शुभागमन होणार आहे. या तर आपण बाहेर स्वर्गीय आत्मार शेठ पाटील क्रीडांगण संकुल महानगर येथे मैदान नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत. प्रवीण शेठच्या मैदानात नक्कीच आपण काही वेळामध्ये नक्कीच आपण स्वागत पाहणार करूया. मैदान नक्कीच पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम बॅक टू क्रिकेट. आला हा अवांतर चेंडू संघाची धावसंख्या बघायला लावली 38 धावा धावफलकावर जोगेश जबरदस्त गुणलेखन. पुढचा चेंडू आरामदा कार्पेट खेळून काढलाय आणि हा चेंडू क्षेत्ररक्षक चेस करतोय. बघा फेकी जबरदस्त होतोय. सरळ किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. संघाची धावसंख्या लागतो ती मात्र 39. विकेट गॉस. 5 षटकांची लढत धावांचा अंक दरबार तर वाईन शॉपच्या मध्ये नक्कीच मालक आणि तर एक मध्ये नक्की दमदार व्यक्तिमत्व आणि पंचांचा इशारा लावला. चला आदरणीय रिवॉल्वजी मात्रे सरा मी करतो पुन्हा एकदा. चला या तर आयोजक मध्ये नक्कीच संपर्क साधताय. पुढचा चेंडू बघूया बोलूया पुन्हा एकदा अवांतर. आणि सर्व संघाने एक विशेष निवेदन असेल विशेष विनंती असेल. आपण ज्या वेळेला खेळण्यासाठी येता त्यावेळेला आयोजन करता ज्या वेळेला लस देतात ना त्यावेळेला आयोजन करताना
नजर आहे, टेन्शन घेऊ नका पंच. स्कोर काढा स्कोर. मैदानावर दादा कोणत्या चषकामध्ये बरोबर ना संजय पाटील दमदार कामगिरी केली होती आणि त्यावेळेला विरुपस जोडीवर षटकार मारलेला MRIच्या जगदीश दाभोळकर. सूरज पाटील मॅन फ्रॉम KDH वाघिलवाडा 3 बॉल वरती 3 षटकार ठोकले. आदरणीय सन्माननीय जिगर साहेब त्याचबरोबर प्रशांतजी भोई साहेब तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक एक तर आलाय, अजून 2 मारले तर 5,000 रुपयाचा पारितोषिक येईल. बोलूया दिनांक 24 आणि 25 मार्च उद्या मात्र दोघांचा बर्थडे अंश आणि वंश. पुन्हा एकदा खराब चेंडू आवडता धावसंख्येत भर संघाची धावसंख्या 56. स्कोर मात्र योगेश आता साहजिक झालाय. सुंदर असा टार्गेट उभा केलाय. बोलूया बोल. 3 बॉल मध्ये 3 षटकार तर 5,000 रुपयाचे पारितोषिक. हेलिकॉप्टर उडवलाय समोर दिशेनं. स्ट्रेट हिट, इट्स अ ग्रेट हिट, मायटी अँड गगनचुंबी षटकार टोकला गेलाय. अजून 2 आले तर आदरणीय सन्माननीय जिगरजी साहेब त्याचबरोबर प्रशांतजी भोई साहेब त्याच्याकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक. एक आलाय, 2 येतील का? या बॉल वरील षटकाराला लगातार 2 टोकलेत. सूरज पाटील सबसे कातिल KDH वाघिलवाडा संघाचा सूरज पाटील आज मात्र नक्कीच रात्रीमध्ये चमकताना पाहायला मिळतोय. आणि यांना जर पुढे कोणी आणले असतील तर सिंहाचा वाटा लालचंद गावण जीवन गावण यांचं मार्गदर्शन घेऊन आणि संजय पाटील यांचं मार्गदर्शन घेऊन हे 2 प्लेयर खेळतात. आणि दादाच्या संघामध्ये नेहमीच सहज कॅप्टन असतो आणि रोहित देखील सामन्यात आनंद घेतोय, हर्षद देखील सामन्यात आनंद घेतोय. त्यांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून सरचं स्वागत. घरचं मैदान आहे आणि एक कबड्डी चॅम्पियन तर दुसरी बैलगाडा चॅम्पियन रुई आणि अर्शिया अशा संजय दादांच्या 2 सुकन्या. बॅट क्रिकेट बोलूया. 16 चेंडू मध्ये 45 धावसंख्येवर खेळतोय. बघूया या मैदानावर वासुदेवच्या स्पर्धेमध्ये जर 50 लगावली तर भास्करनं 2,000 रुपये पारितोषिक आणि अमेय नाईक महेंद्र अमेय नाईक यांच्याकडनं 5,000. एकच वाजा डॉन होते करतं. बघूया संजय पाटील 2 संजय वासुशेठ 2,000. ओके 2,000 आहेत म्हणजे 4,000चं पारितोषिक. बघूया सूरज पहिली फुटी लगावणार की गोलंदाज कमबॅक करून देणार आपल्या संघासाठी. करो या मरो दोघांसाठी सामना तेवढाच महत्वाचा आहे. अस्तित्वाची लढाई पण प्रश्न असणार होतो ट्रॉफीचा. ओ गुड डिलीवरी और यहाँ पे विकेट का मेरे ख्याल से पतन. 17 चेंडू 45 वर बाद झाला. बघूया रन झाल्यात 62 2 गडी बाद आणि 17 मध्ये 45 वर बाद झालाय सूरज. बघूया या वासुशेठ कडे जर बघितलं ना सुरुवातीपासून तर शाळेचा जीवन मात्र एकदम हलालकीचा होता. त्याच्यानंतर वासुशेठने जसं खरोखर आयची सत्य परिस्थिती सांगतो त्याच्यानंतर वासुशेठकडे एवढा एक आई वडिलांचा आशीर्वाद आणि बॅट टू क्रिकेट त्याच्यानंतर वासुशेठ जबरदस्त फॉर्ममध्ये आलाय. पण वासुशेठला पुढे कोणी आणला असेल ना तर या मैदानावर येण्यासाठी संजय दादांचा सिंहाचा वाटा आहे. आणि संघाची धावसंख्या धपकायला लागली 62 3 गडी बाद. 63 धावांचा टार्गेट. त्याला या रवींद्र मात्र रिवाल मॅन फ्रॉम ओले आणि चैतन्य स्वामी सर मॅन फ्रॉम टाकी गाव. या तोपर्यंत नक्कीच आपण छोटासा ब्रेक घेऊया. असे गेलो
चला नेक्स्ट मॅच जय हनुमान कामोटा त्यांच्या अगेन्स्ट केला संघ हिमांशू एंटरप्राइजेस वलवली. दोन टीमचे कॅप्टन या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करूया पाहुण्याच्या पदरी असते टॉस. चला वलवली आणि कामोटा दोन टीमचे कॅप्टन या. अजून एक बिग फाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला कामोटा आणि वलवली. चला नेक्स्ट मॅच जय हनुमान कामोटा त्यांचे अगेन्स्ट खेळा संघ हिमांशू एंटरप्राइजेस वलवली. दोन टीमचे कॅप्टन या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. अजून एक मोठा सामना आपल्या आजच्या रात्रीमध्ये खरं तर पाहायला मिळाला पहिल्या फेरीमध्ये. पाच ओव्हर 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये करायचे बॅटिंग संघ आपण पाहणार आहोत. टाकीगाव संघाला तब्बल 63 धावेची गरज. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. चैतन्य पाटील आणि त्याच्या सभेत आपण पाहतोय फलंदाज स्वप्नील खारपाटील. अजून एक तर विस्फोटक आणि विध्वंस खेळाडू स्वप्नील खारपाटील आणि आपण चैतन्य पाटीलला पाहताय. सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सर्वात घातक आणि मला नक्कीच सुप्रसिद्ध सुपर डुपर स्टार खेळू नक्कीच आपण पाहत आहोत. ज्या खेळू मला नक्कीच प्रचंड मागणी आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण टेनिस क्रिकेट पटलावरती. तोच मला नक्कीच स्ट्रायकिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल चैतन्य पाटील. स्ट्राईक इन वरती स्वप्नील आपण खारपाटीलला पाहत आहे. नो स्ट्राईक इन वरती ज्याच्या नावावरती अद्यापर्यंत 4 बाईक आपण पाहिल्या. चैतन्य पाटील या संघाचा सुपर डुपरस्टार. तर बॉल ट्रॅक होती अजून एक तर वेगवान गोलंदाज सूरज पाटील. एक अष्टपैलू खेळाडू सूरज पाटीलला इन ऍक्शन आपण पाहत आहे. बॉल ट्रॅक होती त्याच्या बॅट मधून पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा मात्र नक्कीच कुठल्या होत्या सूरज पाटीलला. तब्बल 17 बॉल मध्ये 45 धावा त्यामध्ये 5 षटकार 1 चौका ठोकला होता. अर्धशतक खेळली मात्र नक्कीच येईल असं वाटलं होतं परंतु अंतिम क्षणी बॅटची कडा घेऊन पाठीमागे ब्रश होता. बॉल एस्टनच्या पाठीमागे झेल पकडता अमय पाटीलला आणि संपवला होता खेळ सूरज पाटीलचा. 30 बॉल मध्ये करायचे 63 धावा. थोडं स्पीडअप घ्या. चला थोडं स्पीडअप करूया. पुन्हा एकदा विनंती करतो. 30 मध्ये करायचे 63 धावा आणि ते स्पोर्ट आयोजित आर ट्रॉफीचा आपण भव्य तेव्हा आयोजन पाहत आहे. डे नाईट फॉर्मॅट दोनच खेळ तर रात्रीची मदत स्पर्धा आपण पाहिली. त्यामध्ये 1 लाख प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक नक्कीच 50,000 आणि या स्पर्धेचे खेळ दमदार आयोजक शिल्पकार आणि या खेळ स्पर्धेचे जनक आदरणीय सन्माननीय वासुजी डोळे साहेब यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच आपण ही स्पर्धा पाहत आहे. आणि त्यांच्या मात्र नक्कीच आधारस्तंभ म्हटलं की आदरणीय सन्माननीय अजय शेठ पाटील, श्री सिद्धिविनायक बिल्डर्स व डेव्हलपर्सचे तर डायरेक्टर आणि त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील मॅन फ्रॉम ओले बॉस नावाने माझं नक्कीच प्रसिद्ध असणारे हे दमदार व्यक्तिमत्व रायगड 40+ अध्यक्ष आणि या स्पर्धेचा मात्र नक्कीच आणि या स्टेडियमचे मालक मात्र नक्कीच असतील ते सुद्धा मात्र नक्कीच एन्जॉय करताय. चला या वलवले आणि कामोटर दोनचे कॅप्टन या. बोलिए मैच करें
वरती स्वप्नील कारपाटील, नो स्ट्राईक इन वरती चैतन्य पाटीलला पाहत आहे. तर बॉल ट्रॅक होती, वेगवान गोलंदाज सूरज पाटील ट्रॅक. पहिलाच बॉल स्लोवर फेकला गेलाय, चांगली लाईन लेन पाहायला मिळाली. डॉट बॉल फेकला गेलाय. पहिलाच बॉल डॉट 30 मध्ये करायचे 63 आणि पहिलाच बॉल डॉट. चांगली सुरुवात राहिली. फलंदाजी मध्ये नक्की चांगली केली होती. त्याच्या बॅट मध्ये 17 बाद्या 45 कुठल्या होत्या. ओ शॉट बॉल टॅप केला, बॉल अंडरम स्टाईलने सिंगल मिळाली या बॉल वरती. श्रीगंश झालाय. विनंती करतो अशोकाने की आपल्या पवित्र शुभ असते वलवली आणि कामोड टीम नक्कीच आपण पाहताय. चला या वलू टीमचा कॅप्टन आलाय, टीम कामोड संघाचा कॅप्टन या. विनंती करतो पुन्हा एकदा जय हनुमान कामोड संघाचा कॅप्टन बडक्या कांबळे यांना विनंती करतो या. सिंगल धावाने श्रीगंश केलाय बॅटिंग संघापर पाहता टाकेगाव संघाने. एक धाव जोडली जाईल. स्ट्राईक इन मध्ये चैतन्य पाटील बिग बॅटल. ओ स्विच घ्यायचा प्रयत्न, फेवरेट स्ट्रोक. पहिलेच काय तर बॉल वरती अस्त्र वापरला होता, असफल ठरलाय चैतन्य पाटील. तर बॉल ट्रॅक वरती चत्तू आणि चाणक्य या संघाचा सर सेनापती. बॉल ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज सूरज पाटीलला आपण पाहताय. हा बॉल तर पुन्हा आता फेकला जाईल. डेड बॉलचा मध्ये नक्की इशारा आलाय. स्ट्राईक पंच आपण पाहताय. विश्वजी कोहली सर रिवर्स घ्यायचा प्रयत्न, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. लगातार 2 बॉल होती, लगातार 2 डॉट फेकलेत. 63 मात्र नक्कीच आव्हान मात्र नक्कीच फिरत असताना तब्बल 4 बॉल मध्ये धावा खर्च केला. फक्त न फक्त 3 बॉल डॉट. स्ट्राईक इन मध्ये चैतन्य पाटील सुपर डुपर स्टार टाकीगाव संघाचा. आता पडल्यानंतर बॉल खायचा खाली राहिलाय. जबरदस्त बॉल, लगातार 3 बॉल डॉट. कोणाला टाकीगाव संघाच्या चैतन्य पाटीलला स्तब्ध ठेवायचं काम. बॉल ट्रॅक होती पाहताय. KDH वाघेरवाड संघाचा सूरज पाळी करतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई नक्कीच आपण पाहताय. बॅटर रंगेल्यात आत्मरक्षण करायला रोप केलाय. जबरदस्त स्ट्रोक इनसाइड आउट आउट ऑफ द ग्राउंड. बॉल चाललाय एका टप्प्यानं सीमा पार आल्याला ठोकला गेलाय. 4थ्या बॉल वरील चौकार. चला विनंती करतो मी अशोकाने की आपल्या पवित्र शुभ असते. नेक्स्ट मॅचचा टॉस जय हनुमान कामोटा त्यांच्या अगेन्स्ट केला संघ हिमांशू एंटरप्राइजेस वलवली दुमटीचे कॅप्टन मात्र नक्कीच उपस्थित राहिले. विनंती करतो साहेबांनी की आपल्या पवित्र शुभ असते की जाईल टॉस. अजून एक बिग बॅटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. छापा इज कॉल. टॉस जिंकलाय वलू संघ. डिसिजन मात्र नक्कीच इथे सांगायला लागेल. नाही पेंडिंग ठेवू शकत नाहीये. शिस्तबद्ध मात्र नक्कीच आपण स्पर्धा पाहताय. कडक नियम. एस बॅटिंग ऑन द स्पॉट जे का इथेच 6 बॉलचा खेळ संपला. बॅटिंग का संघ टाकेगाव जाऊन पोहोचलाय फक्त न फक्त 5 आकड्यावरती विदाउट लॉस. 6 बॉल मध्ये 5 धावा खर्च केला. 3 षटकामध्ये धावा येणं खूप महत्वाचं होतं, परंतु ही विपरीत ठरवलंय टाकेगाव संघाचे असं म्हणावं लागेल. 6 बॉल मध्ये धावा खर्च केला फक्त न फक्त 5. आपण पाहिलं असेल सूरज पाटीलला या संघाचा काय तर ट्रम्प कार्ड, या संघाचा सुपर डुपर स्टार. तर एका बाजूला टाकेगाव संघाचा आपण पाहताय चैतन्य पाटीलला पाहताय. स्ट्राईक इन वरती स्वप्नील कारपाटील बॅट मध्ये एकदा मध्ये नक्कीच कॉन्ट्रीब्युशन आलं आतापर्यंत. बॉल ट्रॅक वरती अजून एक वेगवान गोलंदाज दर्शन पाटील राईट मोर द विकेट. स्टोवर 1 बॉल आडव्या वाटणे खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा समय होत नाही. अजून एक फेकला डॉट. डॉट बॉलची संख्या मध्ये नक्कीच वाढत चालली असं म्हणावं लागेल. रिव्हर्सर या षटकामध्ये आपण पाहिलं असेल 1 बॉल डॉट. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये 3 बॉल डॉट फेकले होते. 4 बॉल माफी असावी. अद्यापर्यंत 7 बॉल मध्ये डॉटची मध्ये नक्कीच संख्या पाहिजे तर 5 असेल. हो अप्परकटचा फटका पॉइंटच्या वरतून बॉल चाललाय बॉर्लेच्या दिशेनं. भाग मिळ का भाग.
अप्पर कटचा नक्कीच आपण फटका पहिला पॉईंट शोभतून खेळतो, डोके शोभतून फेकून देऊ बॉलला स्वप्नील कार्पेटच्या बॅट मधून पहिला चौकार एक ठोकला तर आपण पाहायचं चैतन्य पाटीलला स्ट्राईक इनवरती स्वप्नीलला खारपाडीने सुद्धा मध्ये नक्की एक चौकार ठोकलाय आणि चौकामध्ये नक्की जाऊन बोल संघ नवी आकडेवरती हो जबरदस्त स्ट्रोक स्ट्रँड डिस्पॅच केला बोललाय बाहेर बॉल चाललाय एका टप्प्यानं बॅक टू बॅक असून एक चौकार ठोकला गेलाय लॉंग ऑफला क्लिअर करत स्वप्नील खारपाडीच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार दुसरा चौकार 13 वरती मध्ये नक्कीच विदाउट लॉस ही सुरुवात मध्ये नक्की दमदार राहिली असं म्हणावं लागेल टाकेगाव संघाची कारण पहिल्या ओव्हर मध्ये फक्त ना फक्त 5 त्यानंतर या षटकामध्ये तुटून पडलेत बॅकवर्डला जाऊन तर पंच घ्यायचा प्रयत्न होता फेअर डिलिव्हरी चांगली लाईन लेन अवे बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि सक्सेस ठरला असं म्हणावं लागेल चांगला बॉल दर्शन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं लगातार 2 बॉल वरती 2 चौकार तिसरा बॉल डॉट हे कंबाईक होतं दर्शन पाटीलचा आणि वाघीलवाड्याचा तो आता बॉल सोडलाय एस दंडित केलं या बॉल वरती पडल्यानंतर बॉल हातभरचा वलंग घेतोय पंचांनी हेरलं त्यानंतर दंडित केलंय आपण तर बॉल अजून एक मध्ये नक्कीच एक्स्ट्रा मध्ये धाव जोडली जाईल एस्टनच्या पाठीमागे आपण सूरज पाटीलला पाहता इन ऍक्शन च्या बॅट मधून तर 45 धावा आल्या होत्या पहिल्या पूर्वार्धामध्ये स्लोवर वन पिक केलाय स्ट्रँड डिलेवर बोललाय बार लॉंग ऑनच्या वरतून फेकून दिलाय स्वप्नील खारपाडीचा वर बॉल सीमा रेषा पार लगातार 2 चौकार त्यानंतर अजून एक ठोकला गेलाय या षटकामध्ये षटकार वीस धावा 20 कंप्लीट स्लोवर वन स्लॉट मध्ये होता फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क स्ट्रेट इट्स अ ग्रेट हिट बॅक स्विंगच्या अगदी जवळ बॉल झालाय बॉर्डलाईनच्या बाहेर लगातारचा दुसरा षटकार थँक्यू डीजे मास्टर जबरदस्त मध्ये सुरुवात करताना पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाज आक्रमक रूप हे मैदानाच्या नक्कीच पाहायला मिळतोय 18 मध्ये करायचे 37 धावा 30 मध्ये करायचे होते 63 इथून मध्ये नक्कीच सुरुवात झाली असं म्हणावं लागेल बॅटिंग संघ आपण बाद आहे टाकीगाव संघ पहिल्या ओव्हर मध्ये 5 फक्त सूरज पाटीलने खर्च केल्या होत्या त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात दर्शनची ही खराब गोंदाची म्हणावं लागेल कारण आक्रमण केलं होतं स्ट्राईक इन मध्ये आपण स्वप्नील कार्पेटला नक्कीच पाहिलं होतं त्याच्या बॅट मध्ये 2 चौकार 2 षटकार काही सिंगल डबल न करता टीमला पुण्याचं काम केलं होतं 2 ओव्हरचा खेळ संपला बॅटिंग संघ 26 वरती विदाउट लॉस 12 ओव्हरचा खेळ संपला 18 मध्ये करायचे अद्याप 37 धावा राईट अप ओव्हर द विकेट ज्याने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला 5 सूरज पाटील ऑन ट्रॅक द समोर खतर आपण पाहत आहे चैतन्य पाटील राईट अप ओव्हर द विकेट 18 मध्ये 37 बनवायचे अद्याप 18 बॉल 37 धावा राईट अप ओव्हर द विकेट पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॉल चॉप केला बॉलला मिड ऑफला काहीतरी फील्ड आहे डॉट बॉलची मध्ये नक्कीच सांगता जेवढं डॉट बॉल फेकले जाणार तेवढा मध्ये नक्की दर्पण स्पेशर हे वाढलं जाईल बॅटिंग संघावरती चैतन्य पाटील आज मध्ये नक्कीच मोठ्या फटक्यापासून चैतन्य पाटीलला वंचित ठेवलं असं म्हणावं लागेल 5 बॉलचा मध्ये नक्कीच फेस केला अवघ्या 4 धावा कुठल्यात समोर खेचला बॉल त्या फटक्यासाठी मध्ये नक्कीच फिल्डर आहेत येणार सिंगल्स मिळेल या बॉल वरती स्ट्राईक इन वरती स्वप्नील कार्पेटला पाहत आहे त्याच्या बॅट मध्ये अद्यापर्यंत 2 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले तोच ऑन स्ट्राईक स्वप्नील खार पाटील 27 धावा 2 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपलाय अद्याप करायची 36 धावा स्कोअर वन व्हाट अ स्ट्रोक उंच
तर गेला अंतर कापेल का? येस डेफिनेटली कापलाय. बॉल चाललाय हवेच्या लाटांमध्ये स्वर होत बोर्डलाईनच्या बाहेर असून एक तिसरा षटकार. मागच्या षटकामध्ये लगातार 2 आणि त्यानंतर मात्र नक्कीच या षटकामध्ये टाटा बाबाकर टोकला गेलाय. लगातारचा 4था षटकार. मॅचची हवा काढणारी फटकेबाजी सूरज पाटील धावाक्यांचा केला त्या पहिल्या षटकामध्ये 5. त्यानंतर षटक मात्र नक्की तिसरं आलं. तिसऱ्या षटकामध्ये सूरज कारपडेचा राहिलाय बोलबाला. लगातार 2 बॉलवरती 2 षटकार. 4 बॉल 4. बॅकवर्डला जाऊन काय तर कट करायचा प्रयत्न होता. थोडा झाला फंबल 5 स्लिप मध्ये सिंगल मिळाली या बॉल वरती आणि एकादमी संघ जाऊन बोलता बॅटिंग संघ टाकी गाव तब्बल 40 धावा 40 कंप्लीट. आता करायचे 13 मध्ये 23 ची गरज. 13 बॉल 23 धावा 23 धावा 13 बॉल. संघर्ष सर्वांना मात्र नक्कीच करावा लागेल. कॅच करून फिल्डिंग टीमला कारण 40 लागल्यात. लॉफ्ट केलाय इनसाइड आउट. गॅप आहे मोठा धावांचा नाही होणार. आता बनवायचे बॅटिंग संघ 12 मध्ये 19 धावेची गरज. सामना अतिशय मत नक्कीच रंगतदार झालाय आणि मॅचची काया पाट करणारा स्ट्राईक केन मध्ये स्वप्नील खारपालेचा पलटवार या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये नक्कीच P1 होता. P1 षटकामध्ये 5 धावा अवघ्या आल्या होत्या. सेकंड ओव्हर मध्ये खारपालेचा बोलबार राहिलाय. तब्बल कुठल्या होत्या 19 धावा. त्यानंतर मला नक्कीच सूरज पाटील आला. सूरज पाटीलला माझा नक्कीच आडव्या हातने मला नक्कीच घेतलं होतं. तब्बल 18 धावा कुठल्या होत्या त्या षटकामध्ये. पॉइंट ट्रॅक होते आपण 4थं पाहत आहे. आर्यन गावन. आर्यनला काहीतरी कमबॅक करावं लागेल की स्ट्राईक एनवरती स्वप्नील कारपाटील पुन्हा एकदा काय मला नक्कीच तुटून पडेल. 12 मध्ये करायचे 19 धावा 12 बॉल 19 ची. थोडं स्पीडअप घ्या फिल्डिंग संघ विनंती करतो केडेश वागेरवार संघाला. 12 मध्ये 19 ची गरज. आर्यनला पाहत आहे समोर ज्याच्या बॅट मधून 4 षटकार पाहिले आपण आणि 2 चौकार ठोकणारा स्वप्नील खारपाटील. 12 मध्ये 19. पहिलाच बॉल इनसाइड आउट. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावतात पण बॉल थांबणार नाहीये. बॉल स्वागत से करेंगे सबका स्वागत. जो गोलंदाज आलाय त्याचा मत की स्वागत चौकार षटकार केलाय स्वप्नील खारपाटीलने. 12 बॉल मध्ये 38 धावांची बहारदार केली आपल्या टीमला मात्र नक्कीच करून देताना. फुल टॉस बॉल डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. आता स्ट्राईक इन वरती चैतन्य पाटील. एकदा खारपाटील येतोय तर एकदा चैतन्य पाटील येतोय. वाचायचं तर वाचायचं मात्र नक्कीच कोणा बसून हा प्रश्नचिन्ह पडलाय सध्या घडीला. 49 धावा 49 लॉस ऑफ 0 विकेट्स. काय सुरुवात राहिली पाहणं टीम टाकेगाव संघाची. 63 मध्ये नक्कीच आव्हान होता. इथून मात्र नक्कीच 49 काढल्यात. 10 मध्ये करायचे 14 धावीची गरज. 10 बॉल 14 धावा 14 धावा 10 बॉल. राऊंड द विकेट आर्यन गावन.
स्लोवर वन पिक कॅचचा प्रयत्न होता. बॅटच्या टोनला बॉल आदळला. सिंगल मिळाली. सिंगल्स मिळाली या बॉलवरती. दुसरीला नकार दिलाय. 50 कंप्लीट. 50 धावा. टॅलेंटचा गजर झाला पाहिजे टीम टाकीगाव संघासाठी. 50 धावा मात्र नक्कीच कुठल्यात त्या सुद्धा मात्र नक्कीच एकही विकेट न गमावता ही दमदार सुरुवात राहिली आहे टाकीगाव संघाची. 9 मध्ये 13ची गरज. हो हबाम जाम करत करण्याचा प्रयत्न. खाऊकोर मध्ये नक्कीच फिल्डर आहेत तैनात. प्रत्येक सुरतेला आपण पाहत आहे. प्रेम पाटीलला पाहिला आपण. 1 मिनिट आणि एखाद्या संघ जाऊन पोहोचला 51 वरती. आता करायचे 8 मध्ये 12 धावेची गरज. 8 बॉल 12 धावा. 12 धावा 8 बॉल. संघर्ष करावा लागेल या मैदानावरती आणि संघर्ष मैदानाच्या मध्ये फिल्डिंग टीम कात्राला पाहायला मिळतोय. 8 मध्ये 12 करायचे आहेत. इनशॉट घेण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये प्रोडक्शन दिलाय. चौकार करण्यानंतर दुसरीचा प्रयत्न आहे आणि 2 धावा मात्र नक्कीच पळून काढल्यात. 10 वाजून 53 मिनिटांनी 2 धावांची चोरी होताना पाहायला मिळाली. सिंगल होती. डबल मध्ये कन्वर्ट केलं. लेझी क्रिकेट लेझी फिल्डिंग मैदानाची पाहायला मिळाली आणि 2 धावा मात्र नक्कीच पळून काढल्यात. 2 धावे संघ जाऊन पोहोचत आहे 53 वरती. आता बनवायचे 7 मध्ये 10ची गरज. 7 बॉल 10 धावा. 10 धावा 7 बॉल. शेवटचा बॉल. चैतन्य पाटील ऑन स्ट्राईक. हा बॉल तर पुन्हा एकदा फेकावं लागेल आर्यन गावंडला. शेवटचा बॉल अद्याप बाकी आहे. 7 मध्ये करायचे 10ची गरज. सामना संपला नाहीये. दोन्ही बाजूला मात्र नक्कीच नाकातोड आपण संघ पाहत आहे. एका बाजूला केडीएस वाघिलवाडा त्यांच्या अगेन्स्ट टाकीगाव. फुल टॉस होता. गुडगाड ऐकून फटका फसलाय. पकडला जाईल आणि मैदानाच्या मध्ये विनायक गावंडे मात्र नक्कीच अप्रतिम. त्यानंतर टिल्ल्या नक्कीच आपण पाहिजे शिट्ट्या आणि मात्र नक्कीच टॅलेंटचा गजर होताना पाहायला मिळतोय या संघाच्या सरसेनापती सुपर डुपर स्टार चैतन्य पाटील. बॅक टू रिअल आउट. हॅलो. वलवली संघाचा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क करा आणि कांबोडे संघाचा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क करा लवकर. धन्यवाद. 6 बॉल मध्ये करायचे 10 धावेची गरज. सामना संपले नाहीये. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाल बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेल ही नक्कीच बदलते. जिथं बनवायचे होत्या 12 मध्ये 19 धावा मात्र नक्कीच खर्च केल्या अवघ्या फक्त 9. त्यामध्ये पहिल्या बॉल मध्ये 4 नंतर कमबॅक कसं असावं हे मैदानाच्या आतमध्ये आर्यन गावंडे मध्ये नक्कीच सांगून दिला. धावा खर्च केल्या फक्त 9 आणि 1 विकेट कोणाची. चैतन्य पाटील सेट ऑन फायर मध्ये नक्कीच होता. मग त्याला मात्र नक्कीच तंबूच्या आशाला 20 मध्ये नक्कीच गॅस पाक पडला होता. 6 मध्ये करायचे 10 धावा. या धावा मात्र नक्कीच रोखले जातील. काही धावांचा मात्र नक्कीच पाठला केस जाईल. हे मात्र नक्कीच काही बॉल सांगून देतील. पॉइंट ट्रॅक मध्ये अंतिम षटक 6 मध्ये 10 वाचण्यासाठी मात्र नक्कीच आलाय भागेश शुरते. तर नवीन फलंदाज अमयला पाहत आहे. अमय पाटील नॉन स्ट्रायकिंग मध्ये अमय पाटीलला पाहत आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग किरण पवारच्या मध्ये नक्कीच संघामध्ये खेळत असताना या खेळाडूमध्ये नक्कीच टॉप 16 मध्ये मध्ये नक्कीच जागा बनवली आणि एका सामन्यामध्ये नक्कीच मान होता. मॅचचा नक्कीच मनगाई ठरला होता. ISPL रिटर्न म्हणजे ओळख राहिली. एक वेगवान गोलंदाज फलंदाजी मध्ये नक्कीच 30 तोडफोड अमय पाटीलला पाहिला. 6 मध्ये करत वाचवायचे 10. भागेशला पाहत आहे समोर स्वप्नील कारपाटील. त्याच्या बॅट मध्ये धावा मात्र नक्कीच येताना पाहायला मिळाली या मैदानावरती. 6 मध्ये 10. पहिलाच बॉल फुल टॉस दिलाय. फिल्डर आहे. फुल टोल वसूल करता आला नाहीये. टॅलेंटचा गजर आणि शिट्ट्या पुण्याला वाजायला लागल्यात. म्हणजेच काय 5 बॉल आता बनवायचे आहेत. 10 धावेची गरज. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज स्वप्नील कारपाटील बॅक टू डगआउट. बारा मध्ये 19 आणि त्यानंतर मात्र नक्की 6 मध्ये 10. आता बनवायचे 5 मध्ये 10ची गरज. क्रिकेटमध्ये काळ आणि वेळ बदलायला तर वेळ लागत नाहीये आणि मैदान शोधात ते दृश्य पाहायला मिळालं. जिथं बनवायचे होते 12 मध्ये 19 आता समीकरण येऊन टेपलाय. 5 मध्ये 10ची गरज. सलामी वीर स्वप्नील कारपाटील आणि चैतन्य पाटील बॅक टू डगआउट. आता बनवायचे 5 मध्ये 10 धावेची गरज. नवीन फलंदाज युनिट नंबर 4 पार्थ कोहलीला इन्व्हाइट केलाय. 5 मध्ये 10ची गरज.
हाय व्होल्टेज सामना रफ अँड टफ. स्लोवर वन सकवा दिला पडल्यानंतर बॉल गर्र मध्ये चर्चेने बॉलिंग घेतोय. जबरदस्त गोलंदाजी आता टाल्या सिट्या केडीएच वाघिलवाड संघामध्ये नक्कीच वाजतात. जबरदस्त मॅच, रफ अँड टफ, हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच. येस वाघिलवाड मध्ये नक्की संघ जिंकत 1000 मार्तोशिक 21 शेट आणि जिगर शेट स्लॉट मध्ये दिलाय आणि फेकून दिला आउट ऑफ द पार्क. सूरज पाळीच्या डोक्याच्या वरतून बोर्लेटच्या बाहेर लॉंगॉनच्या वरतून या मॅचची आव्हान करणारा षटकार. षटकारची गरज होती मैदान शॉट मध्ये. पार्थ कोहली षटकार ठोकतोय आणि मॅचची जणू काय आवाज काढतोय. काय 15 की षटकार ठोकला होता. 3 मध्ये करायची 4 धावेची गरज. ओ लाऊडली अपील उचलून धरल्या. वन मोर विकेट. मॅच मध्ये असून एक ट्विस्ट आणि टर्न करणारा नक्कीचा बॉल. षटकार ठोकणारा फलंदाज आणखीन एक होईल बाद. पार्थ कोहली बॅक टू लग आउट. दोन बॉल 4 धावेची गरज. 4 धावा 2 बॉल. सामना होता कुठे, सामना येऊन टेपलाय कुठे. आज से आज तक 2 मध्ये 4 ची गरज. जबरदस्त हाय व्होल्टेज सामना नक्कीच आपला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 4 धावेची गरज. येस हा सामना जिंकला टीम केडीएच वाघिलवाड संघ. तर एक्के बोईर यांच्याकडून तब्बल असं म्हणावं लागेल. 2 मध्ये करायचे 4 धावेची गरज. हार जीतही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे झुंजायची पुन्हा. अडवतीलही वाक वादळे सिद्ध होणे तुला उचलायचे पुन्हा. इथून सामना जिंकेल कोण हा मत नक्कीच येऊन 2 मत नक्कीच सांगून जातील. 2 मध्ये 4 ची गरज. स्लोवर वन मैदानाच्या मध्ये काढलाय. काय स्ट्राईक रोटेट होणार नाहीये म्हणजेच काय येणारे एक बॉल आणि 4 धावेची गरज. टाल्यांचं कड काढून सुरू झालाय. 1 मध्ये करायचे 4 धावा. सामना आवडला असेल प्रेक्षक माय बाबा. टाल्यांचं गजल झाला पाहिजे. रफ अँड टफ मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच. 1 मध्ये बनवायचे 4, 12 मध्ये करायचे 19 आणि 6 मध्ये करायचे 10. त्यानंतर 1 मध्ये 4 ची गरज. जबरदस्त कमबॅक राहिलाय भागेश सुरते. नाम तो सुना होगा हेच आजच्या रात्रीमध्ये म्हणावं लागेल. 1 मध्ये 4 ची गरज. फुल टॉस बॉल समोरला लॉंग ऑफला फील्ड आहे. सिंगल मिळण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा मिळतील आणि सामना फिनिश. जिंकला टीम केडीएच वाघिलवाड. एस एके शेट त्याचबरोबर जिगरकर करावकर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा वार्षिक वर्ल्ड प्लेट टीम केडीएच वाघिलवाडा आणि हार्ड लक टीम टाकेगाव संघ. संघर्ष चांगला राहिला परंतु अंतिम क्षणी मात्र नक्कीच संघर्षामध्ये विजयी हा मात्र नक्कीच केडीएच वाघिलवाड संघाने पदकाव केलाय वर्ल्ड प्लेट. हे सदरणीय बॉल मध्ये 45 षटकार ठोकले 5, 1 चौकार ठोकणारा द रन मशीन पाटील केडीएच वाघिलवाड.